चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण परिसरात चंदगड आणि कानूर खुर्द वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी 12 डिसेंबरच्या रात्री गस्त घालत होते. मध्यरात्रीच्या सुमारास 2 चारचाकी वाहनं संशयास्पदरित्या धरण परिसरात दाखल झाली. वनविभागानं ही वाहनं थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र न थांबता भरधाव वेगानं ती पुढे गेली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या वाहनांचा सडे गुडवळे ते बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. जळकीभोळ परिसरात रेनॉल्ड डस्टर शेतात घुसली, मात्र संशयित आरोपी बंदूक घेऊन उसाच्या शेतात अंधाराचा फायदा घेत फरार झाले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता बंदुकीच्या रिकाम्या केसेस, 4 जिवंत काडतुसं, मोठा सर्च लाईट, दोरी, वायर, पाठीवरील बॅगा, धारधार शस्त्र, सुऱ्या, सत्तूर, कटर, मोबाईल फोन आणि हातमोजे असा मोठा शिकारी साहित्याचा साठा आढळून आला. या प्रकरणात लखन हेगडे, अनवर पटेल, दिगंबर अनगुडे, इर्शाद नदाफ, बबलू नदाफ, दाऊद नदाफ, शाकबीर जमादार, अक्षय हेगडे, तुकाराम अमरुसकर, रियाज जमादार आणि अमीन रहीम बक्ष मुजावर यांची नावं निष्पन्न झाली आहेत. यातील तुकाराम अमरुसकर, रियाज जमादार आणि अमीन मुजावर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना चंदगड न्यायालयात हजर केलं असता त्यांना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पसार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी 3 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.